सोलापूरच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर। बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाची सत्ता। 18 पैकी 11 जागांवर राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी। मंत्री प्रताप सरनाईकांकडून नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकाची पाहणी। हिरकणी कक्ष बंद आणि कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असल्याचं समोर। कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याच्या सरनाईकांनी दिल्या सूचना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुग्धविकास प्रकल्पाची अंमलबजावणी। शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प। एकवीस डिसेंबरला होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतमोजणीमुळे परीक्षा ढकलली पुढे। नवी मुंबईच्या महापे इथल्या रहिवाशांचं पाण्यासाठी आमरण उपोषण। सामान्य दरात पाणी मिळावं, रहिवाशांची मागणी। कोल्हापूरमध्ये ट्रान्सफॉर्मर चोरी आणि सोलार सक्ती विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांसह सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी सुद्धा आंदोलनात सहभागी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांग कार्ड विरोधामध्ये एसटी महामंडळाची धडक मोहीम। दिव्यांगांचे बोगस कार्ड्स बनवून प्रवास करणाऱ्या 60 प्रवाशांकडून कार्ड्स जप्त। कोल्हापुरात फुटपाथवरील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा। जेसीबीद्वारे अतिक्रमण काढण्यास सुरुवात। वर्ध्यामध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात। सेवाग्राम मार्गावरच्या उड्डाणपुलावर अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।